नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून सुरक्षा रक्षकाचा खून करत सिमीचे 8 संशयित दहशतवादी पळाले. अवघ्या 8 तासांच्या आत त्यांचा ठावा ठिकाणा शोधत त्यांचा एन्काउंटर सुद्धा केला गेला. आता या घटनेनंतर जेलच्या सुरक्षेवरती प्रश्न तर उभा राहिलेला आहेच, पण त्यानंतर अवघ्या 8 तासात पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवरती सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि याला कारण आहे ते म्हणजे या एन्काउंटरची समोर आलेली व्हिडिओ क्लिप. वास्तविक संशयित दहशतवाद्यांना जिवंत पकडता आलं असतं का? हे हत्याकांड होतं की एन्काउंटर होतं? असे अनेक प्रकार संशयाच्या भोवऱ्यात का सापडतायत? असे प्रश्न उपस्थित होतात आणि याच प्रश्नांचा उहापोह आपल्याला आजच्या चर्चेमध्ये करायचा आहे. त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, काँग्रेसचे नेते चरणसिंह सप्रा या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. त्याचबरोबर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतात आणि अगदी काही वेळातच निवृत्त पोलीस अधिकारी संजीव कोकीळ हे देखील या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. मला सुरुवातीलाच जायचं आहे मधू चव्हाण यांच्याकडे. मधू चव्हाण, अशा प्रकारांवरती, मग ते अगदी इशरत जहां हत्याकांड असो किंवा अगदी भोपाळचा झालेला हा एन्काउंटर असो, अशा एन्काउंटर्सवरती प्रश्नचिन्ह का उपस्थित होत आहेत? हे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे एक फॅशन झालेले आपल्या देशामध्ये. जगामध्ये लादेनला मारल्यानंतर अमेरिकेत प्रश्नचिन्ह निर्माण झाली नाहीत. तिथे कुठल्याही प्रकारच्या टीव्हीवर किंवा माध्यमातून चर्चा झाल्या नाहीत. अमेरिकन जनतेने एक अतिशय प्रचंड जल्लादच्या स्वरूपात असलेल्या दहशतवाद्याचा अंत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विषय संपला तिथे. या ठिकाणी सुद्धा आता त्या काही डावे कम्युनिस्ट असतील किंवा अन्य काही मंडळी असतील, हीच त्या ठिकाणी चर्चा, त्याच्याबद्दल शंका निर्माण करतायत. हे खरं सुरक्षा दलाचा अपमान करतायत. त्या ठिकाणी एका असलेल्या त्या ठिकाणी रक्षकाचा गळा चिरून कोणी एक खोटं एन्काउंटर करणार नाही. आणि खोटं झालं असेल तर त्याची त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल. 10 किलोमीटर दूर भोपाळपासून एका गावामध्ये लोकांना असं वाटलं चोर आलेले आहेत. लोकांनी दगडफेक सुरू केली. मग त्या ठिकाणी आता जसं आपल्याकडे 100 नंबर आहे तिथे जसं पोलिसांना बोलावण्यात आलं आणि मग लक्षात आलं नाही, त्यांना शरण येण्याला सांगितलं. त्यांनी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 8 लोक ठार झाले. याच्यामध्ये मातंग माजवायची गरज काही, आतंक मानायची काही गरज नाही आहे. गेले संपले, मेले, विषय संपला तिथे. काय मोठे कोण देशभक्त मेले का की ज्याच्यामध्ये चर्चा व्हायची गरज आहे? बरं, यांच्यावर याच्यापूर्वी सुद्धा एटीएसच्या 2 कॉन्स्टेबल यादव आणि सिंग यांची हत्या केल्याचे आरोप आहेत, रॉबरीचे आरोप आहेत. 2013 साली ओरिसामधून याच्यापैकी 4 लोक पळाले होते. आणि म्हणून मला असं वाटतं की याची चर्चा करून आपण उगाच त्या ठिकाणी फार एक प्रकारचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतोय. हा एकूण प्रकार देशामध्ये हा अतिशय चिंताजनक, संतापजनक, उद्वेगजनक असं आहे की म्हणजे जर प्रश्न यावरती उपस्थित करण्याचा हक्कच नाहीये का कोणाला? कारण हे कोणी दोषी किंवा गुन्हेगार नव्हते, ते संशयित होते, आरोप होते त्यांच्यावरती, त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. या ठिकाणी त्यांच्यावर अनेक गुन्हे होते. 2 एटीएसच्या नम्रताजी 2 एटीएसच्या कॉन्स्टेबलना ठार मारलेले त्यांनी 2 वर्षापूर्वी. रॉबरीचे त्यांच्यावर आरोप आहेत, खुनाचे आरोप आहेत, स्फोट केल्याचे आरोप आहेत. कोण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, असफुल्ला खान असे फार मोठे देशभक्त नव्हते ते की ज्याच्यामुळे अगदी प्रश्नचिन्ह जरूर निर्माण करा. दिग्विजय सिंग आणि काही सीपीएमच्या लोकांना काही कामच उरलेलं नाहीये. काँग्रेसने याच्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही दिलेली आहे. आणि त्याच्यातून सुद्धा लोकशाहीमध्ये कोणाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत, परंतु इस्रत ज्याच्या वेळेला जशी फजिती झाली तशी होणार आहे. आणि आता चौकशी त्या ठिकाणी करण्याचं ठरवलंच आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत. तपास यंत्रणेवर विश्वास नाही, एटीएसवर विश्वास नाही, सीआयडीवर विश्वास नाही, निवृत्त सैन्य, हे काय नाटकं चालवले आहेत देशामध्ये? चरणसिंगजी, काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही असं म्हणतायत मधू चव्हाण. नाही, विषय गांभीर्य आहे की एका रमाशंकर यादव, एक कॉन्स्टेबल, त्याला तिथे मारला गेला आहे. तर त्याची चौकशी तर झाली पाहिजे की त्याला का मारलं, कसं मारलं. आणि हा जो कारागृह आहे हा म्हणजे ISO 9001 म्हणजे याला ग्रेडिंग झालेली आहे. आणि ग्रेडिंग झाल्यानंतर त्याचे काहीतरी स्पेसिफिकेशन असतात. आता त्या कारागृहामधून हे लोक पळून गेले, एका कॉन्स्टेबलला मारून गेले. आणि तिथे का अशी घटना घडली? म्हणजे तिथे आणखीन कोणी नव्हता का जेव्हा एकाला मारलं, एका कॉन्स्टेबलला मारलं? आणि त्यानंतर ते 32 फुटाची भिंत जी आहे ती 32 फुटाची भिंत पार करून जातात. त्यानंतर 200 फुटाची ते रुंद आहे, ते रस्ता आहे, ते पार करून मग एक 6 फुटाची भिंत आहे, त्याच्या दार
तोडून ते बाहेर जातात. बरं. म्हणजे आतमध्ये कारागृह मधले कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि बाहेर गेल्यावर जे कपडे त्यांच्या अंगावर आहेत, जे शूज त्यांच्या अंगावर आहेत ते बरं. नवीन आहेत. म्हणजे बाहेरही त्यांना कोणी सहकार्य केलेलं आहे. तर हा सर्व प्रकरण मोठा आहे. या कारागृहामध्ये 29 सिमीचे असे आरोपी आहेत. हा ऍडिशनल डीजीनी सांगितलेला आहे. बरं. आणि एका एक्स ऍडिशनल डीजीनी पत्र लिहून गृहमंत्रीला 5 ऑक्टोबरला कळवलं होतं बरं. की 29 तुमच्याकडे सिमीचे हे आरोपी आहेत, तर तिथे सुरक्षा जी आहे ती चांगली ठेवली पाहिजे. ते त्यामध्ये काही दखल घेतलं नाही. मग त्यांनी 20 ऑक्टोबरला परत लिहिलं, त्याची काही दखल घेतली गेली नाही. आणि हे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामध्ये त्या कारागृहात 50 किंवा 70 सीसी कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये का नाही आला हे सर्व? त्याला मारलं गेलं, ते पळून गेले, काही प्रकरण सीसीटीव्ही मध्ये नाही. आता जेल मंत्री काल म्हणत होती की आमचे सीसीटीव्ही बिघडलेले होते. बर. हा कसला कारागृह तुम्ही आणि कोण जबाबदार आहे? बर. तो शेवटी तुमचा एक कॉन्स्टेबल मेलेला आहे, त्यांचा जबाबदार कोण आहे? त्याची जबाबदारी शासनाची नाही का? त्याची जबाबदारी जेल मंत्र्यांची नाही का? नाही, त्याची नक्कीच, जबाबदारी नक्कीच. होम याही मिनिस्टरची पलीकडे नाही का? जाऊन ज्या हे काय प्रकरण आहे? पद्धतीने चरणसिंगजी ही व्हिडिओ क्लिप समोर आलेली आहे, ज्या पद्धतीने हे एन्काउंटर करण्यात आले त्याची व्हिडिओ क्लिप समोर येते, त्यावरून हे एन्काउंटर आहे की हत्याकांडाचा पुढचा प्रश्न भाग. अनेक जणांनी उपस्थित केलेला आहे. इम्तियाज जलील, यामध्ये कुठेतरी संशय घ्यायला वाव निर्माण झालेला आहे असं वाटतं? देखिए, इसके ऊपर डिबेट हो ही नहीं सकता है कि ये एनकाउंटर था या कोल्ड ब्लडेड मर्डर था। ये नम्रता, एक आम आदमी को भी अगर ये पूरी कहानी अगर सुनाई जाए तो वो भी कहेगा कि इसमें बहुत सारे मिसिंग लिंक्स है। जहां तक मधु चौहान साहब ने कहा है ये फैशन बन गया है, ये फैशन नहीं बना है। ये लोग जागरूक हो गए हैं, लोग ह्यूमन राइट्स के बारे में सवाल कर रहे हैं। ये एक डेमोक्रेटिक कंट्री है, यहां पर ट्रिगर हैप्पी पुलिस वाले किसी को भी उठाकर लेके आएंगे और किसी भी तरह से उनका कत्ल कर डालेंगे। तो यहां पर अंधा कानून नहीं चलता है, यहां पर एक न्याय प्रणाली है। अगर मधु चौहान साहब ये कहते हैं कि ये बहुत बड़े मुजरिम थे, रॉबरी के उनके ऊपर केसेस थे और इन्होंने दूसरे केसेस थे, सवाल ये है कि अगर इतने बड़े केसेस थे तो क्या वजह है इतने सालों तक आपने इन्हें जेल में पाल के रखा हुआ था? क्यों अजमल कसाब की तरह हर रोज ट्रायल नहीं चलाए? क्यों हर रोज विटनेसेस को प्रोड्यूस नहीं किए? अदालत अगर उन्हें दोषी मानती तो पूरा मुल्क, जिस तरह से अजमल कसाब को सुप्रीम कोर्ट ने फांसी की सजा दी, पूरे मुल्क ने स्वागत किया था। अगर इनके बारे में अदालत साबित करती थी ये बहुत बड़े आतंकी हैं, तो हम भी मानते थे, सारी दुनिया को मानना पड़ता था। लेकिन नम्रता, आप खुद बताइए, ये डाइजेस्ट होती है क्या बात? जिस दिन ये घटना हुई उसी दिन रात में मध्य प्रदेश के गृह मंत्री रात में 9 बजे एक टीवी चैनल के ऊपर इंटरव्यू दे रहे। उनसे जब सवाल पूछा गया कि ये किस तरह से 8 लोग जो आतंकी थे ये किस तरह से भागे थे, तो उनका जवाब क्या था सुनिए। उन्होंने कहा कि उन लोगों ने, जो हमारा जेल का जो सेल था, ये एक हाई सिक्योरिटी जेल, एक राज्य की राजधानी के अंदर है, हाई सिक्योरिटी जेल के एक बहुत ही सेफ जो सेल था, वहां पे ये इनको रखा गया था। वहां से उनका जवाब ये था गृह मंत्री का कि इन लोगों ने चमचों से चाबियां बनाई उस लॉक की जिसके अंदर ये बंद थे, और कुछ लॉक की चाबियां बनाई गई लकड़ी के टुकड़ों से। ये मैं नहीं कह रहा हूं, ये रिकॉर्ड के ऊपर है, आप जाके चेक कर लीजिएगा मध्य प्रदेश के गृह मंत्री। तो अब सवाल ये पैदा होता है कि अगर जिस जेल के अंदर चाबियां चमचों से और लकड़ी के टुकड़ों से बनाई जा रही है, और आप ये सोचिएगा कि 13 चदरों को मिलाया गया, लकड़ी के टुकड़ों से है तो उसकी सीढ़ी बनाई गई, उसके ऊपर से कूदे, तो हमारा सवाल यह है कि क्या भाजपा की सरकार के अंदर पूरा जेल प्रशासन सो रहा था? क्या वजह थी कि सीसीटीवी बंद कर दिए गए थे? किसी न किसी का तो हाथ था होगा। और जिस जगह के ऊपर इन्हें मारा गया, जिस जगह के ऊपर उन्हें मारा गया है, वो अगर एक कदम भी पीछे पड़ते, ये मैं नहीं कह रहा हूं, वहां के लोगों ने आई विटनेसेस के ऊपर, रिकॉर्ड के ऊपर बताया है, वहां के वरिष्ठ पत्रकार जो पहुंचे थे कि अगर ये जरा पीछे हटते तो एक खाई के अंदर गिर जाते। तो इन्हें मरना तो वैसे ही था। सवाल ये है कि पुलिस अगर चाहती, वहां की एटीएस अगर चाहती, तो पूरी तरह से वो उन्हें कैप्चर कर सकते। और पूरा षड्यंत्र क्या था, इन्हें भागने में किन किन लोगों ने मदद की है, लेकिन ये करना नहीं चाहते थे, इसी वजह से ये सब घेतलेले आहेत। संजीव कोकीळ आहेत आपल्यासोबत। संजीव कोकीळ, एकूणच ही जी व्हिडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यानुसार संशयाला बऱ्याच जागा आहेत त्याच्यामध्ये, जसं इम्तियाज जलील यांनी सांगितलं की खूप लिंक्स यामध्ये अर्धवट दिसून येत आहेत। या दहशतवाद्यांना जिवंत पकडता आलं असतं का?
इम्तियाज आता जे काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट संपूर्णपणे राजकीय आहे आणि व्होट बँक सुरक्षित करण्यासाठी केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी हे लक्षात नाही घेतलं की जेलचं प्रशासन किती जरी ढिलं किंवा भोंगळं असलं तरी अतिरेक्यांनी तिथला जो पहिरेदार आहे हवालदार रमाकांत यादव याचा सरळ सरळ त्याचा खून केलेला आहे आणि खून करून हे लोक बाहेर पडले म्हणजे हे लोक किती भयानक आहेत. आणि ज्या अर्थी हे नुसते फक्त बाहेर पळालेले नाहीत तर त्यांना बाहेर पळाल्यानंतर स्थानिक त्यांच्या सहकार्यांनी त्यांना मदत केलेली आहे, त्यांना कपडे दिलेले आहेत, त्यांना हत्यार दिलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग तेव्हा ज्यांना शोधायला जेव्हा जे पोलीस जातात त्या पोलिसांनी आपला जीव धोक्यात का घालायचा. त्यांना पकडताना आणि त्यांना स्वतःचं रक्षण करताना कायद्याचं संरक्षण आहे ते त्यांनी तो हक्क तो अधिकार त्यांनी पुरेपूरपणे वापरलेला आहे. आणि ते वापरत असताना ज्या काही घटना घडल्या आणि त्याच्याबद्दल जर कुणाला संशय असेल तर आपली लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चौकशी होऊन जाईल. पण याचा अर्थ हा नव्हे की आजपासून आणि आतापासून प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येकाने ओरडायचं की हे कुभांड आहे, हे खोटं आहे, हे असत्य आहे. अरे आपल्या देशाचा विचार कोणी करणार आहे की नाही. केवळ वोटिंग बँकसाठी हे लोक आज पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करीत नाहीत आणि त्यांच्या विरोधी बोलून जनमत कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा मी निषेध करतो आणि यांनी पोलिसांचं असं मनोधैर्य खच्ची करायचे धंदे बंद करावेत असं स्पष्ट त्यांना मी विनंती करतो. या चर्चेमध्ये आपल्याला आणखी काही मुद्द्यांवरती सुद्धा उहापोह करायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चर्चा अशीच पुढे सुरू राहील. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे भोपाळ एन्काउंटर विषयी. मला हा म्हणायचं आहे की लेटेस्ट बातमी आलेली आहे की त्या कारागृहामध्ये 70 सिक्युरिटी गार्डची स्ट्रेंथ होती आणि त्या दिवशी 30 लोकांना रजेवर पाठवलं होतं, फक्त 40 लोक ड्युटीवर होते. हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग त्यानंतर जेव्हा हे लोक बाहेर गेले, आता जे प्रवक्ते बोलत होते त्यांनी सांगितलं की बाहेर कोणी त्यांनी मदत केली असेल, त्यांना काहीतरी गन्स वगैरे उपलब्ध करून दिली असतील. तर जर त्यांना काही हत्यार उपलब्ध करून दिला असतं तर त्यांना काही गाड्या नाही दिल्या. ते म्हणजे पायी चालत गेले 10 किलोमीटर आणि अशा ठिकाणावर ते जाऊन बसले की तिथून पळायचं काहीच नव्हतं, म्हणजे त्यांच्याकडे काही रस्ताच नव्हता. त्यांना एकतर परत अरेस्ट व्हायचं किंवा मरायचं, दोनच विषय होते. आणि ते तुम्ही टीव्ही मध्ये जे तुम्ही फुटेज बघितलेली आहे, 5 लोक हात वर करून उभे होते आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग पण झालेली आहे की 5 लोक आमच्याशी बोलू इच्छिता, 2 लोक बसलेले आहेत, एक म्हणजे एकाला काहीतरी मार लागलेली आहे. तर मार लागलेल्या माणसाला पण तुम्ही वरून शूट करता किंवा त्यामध्ये फुटेजमध्ये एक असं पण दाखवलं की एका मोशन मेलेल्या बॉडीला वरून गोळ्या मारतात. हा काय स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत का? एकतर कारागृहाचे एसओपी तुम्ही मांडलेले नाही, ते स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर तुम्ही हे केले नाही, फॉलो केले नाही. त्यानंतर एटीएस आणि एटीएसचे चीफ आज म्हणतात की त्या लोकांकडे बंदूक नव्हत्या. आजची स्टेटमेंट आहे जे एटीएसचे चीफ आहेत सामी, आता एटीएसचे चीफ एक म्हणतात आणि त्या ठिकाणी आयजी जे आहेत पोलिसाचे त्यांची स्टेटमेंट, म्हणजे दोनाची स्टेटमेंट दोन्हीची म्हणजे वेगळी आहे. तर एटीएस वाला वेगळं बोलतो, आयजी वेगळं बोलतो, होम मिनिस्टरची स्टेटमेंट वेगळी आलेली आहे. म्हणजे काय चाललंय मध्य प्रदेशमध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून ज्युडिशियल इन्क्वायरी व्हावी ही मागणी आहे. एवढी मदत होत असेल तर त्यांना गाड्या आणि इतर गोष्टींची मदत होऊ शकली असते. अशा ठिकाणी गाड्यांची मदत होतेच. मग त्यांनी झाली नाही ना गाड्याची मदत. ते चालत गेले 10 किलोमीटर. 8 तासात ते 10 किलोमीटर का गेले? 8 तासात ते 80 किलोमीटर चालत गेले असते. या सगळ्या गोष्टी स्टुडिओमध्ये तुमच्याकडे संजीव कोकीळ, या गोष्टींसाठी स्टुडिओमध्ये बोलणं फार सोपं आहे.
परंतु याची ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे की नाही, प्रत्यक्ष चौकशी अथॉरिटीकडून झाली पाहिजे की नाही, चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टच्या जजच्या अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे की नाही, विषय चौकशीची मागणी मुद्दा पूर्ण करून देऊया. चरण सिंगजी, मी तुम्हाला वेळ देते. मुद्दा पूर्ण करून देऊया. माझा म्हणण्याचा मुद्दा आहे, माझ्या म्हणण्याचं लक्ष हे आहे का काम करू शकत नाही. मला बोलू द्या. माझा मुद्दा असा आहे की पूर्ण करा. चौकशीची मागणी वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या स्तरात होत आहे, त्याच्यावर निर्णय शासन घेईल, परंतु त्याच्या आधीच आपणच चौकशी केलेली आहे आणि निर्णय जाहीर करण्याची ही जी घाई लागलेली आहे, ही जी स्पर्धा लागलेली आहे, ही स्पर्धा थांबवा. याच्यामुळं पोलिसांचं आणि मिलिटरीचं मनोधैर्य खच्ची होतं. जी व्हिडिओ फुटेज टीव्ही चॅनलवर येत आहे गेल्या तीन दिवसापासून, त्याच्यावरून लगेच आपलं मत बनवू नका. त्याच्यावरनं लगेच आपलं मत बनवू नका. कोणी मत अधिकारी संजय गोके, यामध्ये एक मुद्दा मात्र आपण मानू शकतो का की याच्यामध्ये एसओपी आणि ज्या ठिकाणी हे एन्काउंटर झालं तिथे सुद्धा, कारण व्हिडिओ क्लिप याची काढली गेलेली आहे जी लीक झालेली आहे, एसओपी लॅप्सेस होते दोन्ही ठिकाणी. ठीक आहे, व्हिडिओ क्लिप सुद्धा जी असेल तर व्हिडिओ क्लिपची सुद्धा नीट तपासणी झाली पाहिजे. ती होईल त्याप्रमाणे त्याचा निर्णय आताच आपण इथे नाही करू शकत. अरे एसओपीच्या उल्लंघन झालेलं आहे की नाही कारागृहामध्ये आणि बाहेर पण, एसओपीचं उल्लंघन झालेलं आहे की नाही, विषय तो आहे. या सगळ्यांची चौकशी शासन निर्णय करेल. ठीक आहे, संजीव गोके, तुमचा मुद्दा लक्षात आला. मधू चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा. मधू चव्हाण. मला असं वाटतं नम्रताजी, माझी पहिले आपल्याला विनंती आहे की एका वेळेला एकाला बोलायला आपण नम्रपणे विनंती करावी, नाही तर कोणाचेच विचार जनतेपर्यंत जाणार नाहीत. नीट त्या ठिकाणी चर्चेला प्रगल्भता येऊ देत ना. या देशामध्ये विशिष्ट धर्माचे लोक त्या ठिकाणी ज्या वेळेला अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी एन्काउंटरमध्ये मृत्यू होतो त्यांचा, तेव्हा इतका थैथयाट केला जातो, इतकं त्या ठिकाणी मातंग माजवलं जातं, मला काही कळत नाहीये. साधी गोष्ट आहे की त्या यादवच्या घरी कोणी गेलं का, त्याला चिरलं. तुम्ही वादासाठी असं गृहीत धरा नम्रताजी की हे सगळं त्या ठिकाणी कपोल कल्पित आहे. कपोल कल्पित करण्यासाठी एका कॉन्स्टेबलचा त्या ठिकाणी खून केला जाईल का? तिथे थाळी मिळते अल्युमिनियमची, तिचं त्या ठिकाणी सुरीसारखा आकार केला गेला, त्याला ठार मारलं गेलं. या सगळ्याची चौकशी करा ना तुम्ही, कोणी नाही म्हटलेलं आहे. आणि मी पुन्हा सांगतोय की काय मोठं एवढं झालं या देशामध्ये की कुठल्या तरी एखाद्या फार मोठ्या देशभक्ताला, साहित्यिकाला, फार मोठ्या समाज सुधारकाला अशा तऱ्हेचं समोर उभं करून ठार मारले. मेले ना आतंकवादी, मेले कसली चर्चा करता या देशामध्ये? बाकीच्यांच्या रक्ताची किंमत नाही. हे आता म्हणत होते जिवंत, आपण पण नम्रताजी म्हणाला जिवंतपणे पकडायला पाहिजे होतं. होय, कसाबनी जिवंतपणे पकडलं, पण तुकाराम जरा माझा ऐका प्लीज, माझा प्लीज ऐका तुम्ही. आता तुमचं ऐकलंय, ओव्हरलॅपिंग नको. त्या ओंबळेंच्या त्या ठिकाणी प्रतिमेला हार घालायची वेळ आली, जिवंत पकडलं त्यांनी देशभक्ती केली, आपलं शौर्य दाखवलं. करकरेनं सुद्धा त्या ठिकाणी मला जावं लागलं, विजय साळसकरनं जावं लागलं. म्हणजे सगळे जिवंत पकडून त्यांना पोसायचे आतमध्ये, वर्षानुवर्ष खटले चालवायचे. त्या ठिकाणी 1993 साली मुंबईमध्ये 12 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले. अनेक लोक आतापर्यंत बिर्याणी खातायत जेलमध्ये. अपील, सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, रिअपील, रिव्ह्यू, हा तमाशा न्यायाचा याच देशात चालतो नम्रताजी. आणि अशी चर्चा टीव्हीवर आपल्याच देशात होते, बाकी कुठे होत नाही या देशामध्ये. या देशात तर तमाशा चालतो. असं काय तुम्ही चर्चा चालवलेली आहे? तुम्ही पोलिसांचं खच्चीकरण करताय, सुरक्षा रक्षकांचं खच्चीकरण करताय. या देशात चौकशी करायची तर जरूर करा. चरण सिंगजी, मी येते तुमच्याकडे. इम्तियाज जलील. चौकशी जरूर करा ना, चौकशी कोणी म्हणत नाही. इम्तियाज जलील. देखिए नम्रता जी, मुझे एक दो बातें करने का है कि मधु चौहान साहब जो कह रहे हैं कि हमने कोई ऐसे आदमी को लाकर है तो शूट नहीं किया है करके, मैं उन्हें बताना चाहता हूं, भले ही सरकार आपकी है लेकिन कानून जो है वो देश का कानून होता है, न्याय प्रणाली जो देश की होती है, आपकी मर्जी के हिसाब से नहीं होता है कि मध्य प्रदेश में मेरी सरकार है, अब मैं किसी को भी लेके आऊंगा, अगर उसके ऊपर आरोप है तो मैं उसे पहाड़ के ऊपर लेके जाऊंगा और शूट कर दूंगा. ऐसा नहीं हो सकता है. यहां पर एक सिस्टम के तहत काम करना पड़ता है. ये लोग सिर्फ दोषी थे. अगर ये आतंकी अदालत इन्हें साबित करती, आप इन्हें फांसी पर लटकाना था, पूरा देश इसका स्वागत करा होता. लेकिन आप ऐसा नहीं कर रहे हैं. दूसरी बात, पोकरे साहब ने ये कहा है कि ये बार बार इसके ऊपर राजनीतिक का ये है. पोकरे साहब, मैं आपको ये बता, बोलिए मधु चव्हाण. बोलिए मधु चौहान साहब, मैं आपका जवाब देने के लिए बैठा हूं. भाग क्यों गए जेल तोड़कर?
नहीं, इम्तियाज भाई फिर वो एक देखिए, मेरा यही कहना है कि हम सवाल जो उठा रहे हैं, मधु चौहान साहब थे, वो तो न्यायालय में जाके मधु चौहान साहब भागे क्यों? मधु चौहान साहब छोड़ दीजिएगा उन 8 आतंकियों को। हम चाहते हैं कि राम शंकर यादव, जो कांस्टेबल की हत्या हुई है, जिसकी शहादत हुई है, उसको इंसाफ मिलना चाहिए। अब लड़ाई उसके लिए करना है। दूसरी बात यह है कि पोकड़े साहब ये कह रहे हैं कि नहीं, ये पॉलिटिकल स्टेटमेंट दे रहे हैं। पोकड़े साहब, आजकल हिंदुस्तान के कुछ पुलिस वाले ये समझते हैं कि वर्दी हमने पहन ली है तो हम किसी को भी पकड़ के जेल में बंद कर सकते हैं। आपके महाराष्ट्र राज्य के अंदर 10-10 साल 9 मालेगांव के लड़कों ने 10-10 साल बेकसूर होने के बावजूद जेल के अंदर सजा काटी है, जेल से बेकसूर होकर बाहर छुटे हैं। क्या वजह है कि आपका एक भी पुलिस वाला अंदर नहीं जाता है? क्या इस तरह का आपका कानून चलता है कि आप किसी को भी लेके आएंगे, जब दिल चाहा किसी को शूट कर देंगे, किसी को जेल में भेज डालेंगे, 10-10 साल तक वो सड़ता रहता है, और जब वो जेल से बाहर निकलता है तो किसी एक अधिकारी के ऊपर कार्रवाई क्यों नहीं होती है? कोई एक नाम बताइए जिसके ऊपर आपने कार्रवाई करे हैं अपने राज्य के अंदर। आप सिर्फ मालेगांव के बारे में ही बात करेंगे, आप देश भर के दूसरे किसी भी अन्यायी जो जहां पे अन्याय हुआ है उसके बारे में बिल्कुल बात नहीं करेंगे। मुझे पूरा यकीन था, और यही तो कह रहा हूं मैं कि ये जो हो रहा है सिर्फ पॉलिटिक्स और वोट बैंकिंग के लिए। यानी कि मालेगांव के जो बच्चे हैं उनके साथ नाइंसाफी हुई है तो वो ठीक है। अरे आपको मालेगांव के बच्चों के साथ नाइंसाफी हुई है, उनके 10 साल उनके माँ बाप ने जो बिलक के रोए हैं, तो उसका कोई जिम्मेदार नहीं रहेगा। इम्तियाज जलील, आपण संजीव कोकीळना बोलण्याचा वेळ देऊया, त्यांचा मुद्दा आपण ऐकून घेऊया। संजीव कोकीळ, आप सिर्फ मालेगांव के बच्चों को ही बात कर रहे हैं। अगर आप देश के सपूत हैं और देश के सही नागरिक हैं तो भारत की दूसरे कोने में भी जो भी हुआ है उसके बारे में आप बात करेंगे? नहीं करेंगे, क्योंकि आपको सिर्फ मालेगांव में ही इंटरेस्ट है। और आज की तारीख में भी जो हथियारों को आज रमाकांत यादव को मार के वो खूंखार 8 बाहर चले गए हैं और उनके लिए आप दया दिखा रहे हैं, और पुलिस ने जो काम किया है आप उसकी तारीफ नहीं करते हैं। मैं आपको बताना चाहता हूं, आज आप सोशल मीडिया पे जाइए, पूरा सोशल मीडिया में पूरे भारतवर्ष में इसका स्वागत हो रहा है, और पुलिस को सपोर्ट की जा रही है, मिलिट्री को सपोर्ट की जा रही है। आज देश में इस तरह से समय चल रहा है कि मनोधैर्य पुलिसों का और मिलिट्री वालों का कम करना ये सबसे बड़ा गुनाह होगा हमारा और आपका। मधु चव्हाण, यामध्ये एक मुद्दा असा आहे की अशा प्रकारे संशय घेतला आपको जातोय। सिर्फ इतना कहना चाहता हूं कि देश की अदालतें आप पूरी तरह से बंद कर दीजिएगा। पोकड़े साहब फैसला करेंगे कि ये अगर आरोपी है तो इसको मौत की सजा मिलनी चाहिए। देश की अदालतें आप पूरी तरह से बंद कर दीजिएगा साहब। सोशल मीडिया कहकर देगा कि ये आरोपी है, इसको फांसी पे चढ़ा दीजिएगा करके। और आप दूसरी बात नहीं कर रहा हूं। ठीक आहे, इम्तियाज जलील आणि संजीव कोकीळ, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। मधु चव्हाणांना काय मुद्दा मांडायचा आहे? सप्राजी, मी येते तुमच्याकडे, तत्पूर्वी मधु चव्हाण। हा, नाही, नम्रताजी काय विचारलं आपण? मुद्दा असा आहे की संशय यामध्ये बराच घेतला जातोय, प्रश्न विचारले जातात, या सगळ्या प्रकारामध्ये शासन यंत्रणेवरचा विश्वास कुठेतरी सामान्य नागरिकांचा डळमळीत होतोय। शासन यंत्रणेवरचा विश्वास सामान्य नागरिकांचा वाढलेला आहे। दिग्विजय सिंग आणि अशा तऱ्हेची जे चर्चा करतायत त्यांचा उडालाय, त्याची चिंता आम्हाला नाही। मुद्दा फक्त चरणसिंग सप्रा म्हणाले ते बरोबर आहे की या ठिकाणी त्या ठिकाणी जेलमधली यंत्रणा त्यांना कोणीतरी मदत केली असावी, डुप्लिकेट चावी बनवून द्यायला, किंवा 22-30 फुटाची जी काय त्या ठिकाणी जेलमधल्या झोपायच्या चादरीचा दोर करून ते गेले, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे, याच्यात जरा सुद्धा शंका नाही। त्याच्याबद्दल अजिबात सप्राची शंका नाहीये की कोणीतरी त्यांना मदत केल्याशिवाय 20 फुटाची त्या ठिकाणी ओलांडून जाणं, टाळं फोडून जाणं, ती थाळी करणं, सीसीटीव्हीचं काय झालं, ते नादुरुस्त का झाले, या संबंधी जे त्या ठिकाणी दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याचा मध्य प्रदेश शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केलाय। मुद्दा फक्त एवढाच आहे की पोलिसांनी तिथे असं म्हणायला पाहिजे होतं का त्यांच्या समोर जाऊन, तुम्हाला महात्मा गांधींची शपथ आहे, तुम्हाला सोनियाजींची शपथ आहे, तुम्ही जेलमध्ये परत या पाखरांनो परत या चिमण्यानो परत या, तुम्हाला दाणे घातलेले आहेत, बिर्याणी घातलेली आहे, खायला परत या, असं बोलायला पाहिजे होतं का? त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधायला पाहिजे होता का? गोळीला उत्तर गोळीनेच दिलेला आहे, मेले त्याची काही चिंता नाही। बोलायचं टेक्निकल। ठीक आहे, सप्राजी, तत्पूर्वी सप्राजी। माझं म्हणणं असं आहे
की आमचा आक्षेप एवढंच आहे की एनआयए जी चौकशी करणार ती कारागृहाची चौकशी करणार, कारागृहामध्ये काय घडलं त्याची चौकशी करणार आणि स्टेटची SIT ते एन्काउंटरची चौकशी करणार. हा वेगवेगळं का? आणि ही तीच एनआयए आहे ज्या एनआयएच्या DG आता कॉन्ट्रॅक्टवर आहे, म्हणजे त्यांची 2 एक्सटेन्शन झाली आहे. आणि जी SIT आहे ती तर राज्य शासनाची आहे, ती राज्य शासन जे म्हणेल तेच करणार. म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टच्या एका जजच्या अंतर्गत. ठीक आहे सप्राजी, माझी वेळ संपलेली आहे. मला अगदी जाता जाता संजीव गोखले यांना अगदी थोडक्यात एका मुद्द्याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडून आहे. संजीव गोखले, अशा प्रकारे खुनासारखा गंभीर गुन्हा करून एखादा कैदी ज्या वेळेला फरार होतो आणि त्याच्या शोधासाठी ज्या वेळेला पथकं बाहेर पडतात त्यावेळेला त्यांना शूट ॲट साईटची ऑर्डर दिलेली असते का? नाही, अशी ऑर्डर वगैरे काही नसते. लक्षात ठेवा, जेव्हा असा गंभीर गुन्हा घडतो आणि तो आरोपी पळून गेलेला असतात तेव्हा पोलीस त्याच्या शोधासाठी त्याला पकडण्यासाठीच गेलेले असतात, त्याला जिवंत पकडण्यासाठीच गेलेले असतात. परंतु जर समोरच्या कैदी, तो आता एकदम खुखार कैदी बनलेला असतो, त्याला आपल्या प्राणाची पर्वा नसते, तो पोलिसांचा प्राण केव्हाही घेऊ शकतो. आणि तसा जर प्रयत्न त्याच्याकडून झाला तर पोलीस आपलं संरक्षण करायला कायद्याने बद्ध आहेत आणि ते त्यांचा कायदा वापरतात. आणि त्याला आधी सगळ्या संपूर्ण सूचना देऊन सुद्धा तो ताब्यात येत नसेल आणि त्याच्यामध्ये जर पोलिसांचा जीव जाणार असेल किंवा तसा हल्ल्याचा प्रयत्न होत असेल, तसा धोका वाटला असेल तर पोलीस आपला कायदा संपूर्णपणे आपलं स्वतःचं संरक्षण करायला वापरतात आणि त्यांनी वापरलंच पाहिजे. चर्चेच्या शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्याकडे लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे. एखादा व्यक्ती जर दहशतवादी असेल, अतिरेकी असेल किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगार असेल तर त्याला मारण्याचा अधिकार ना अल्पसंख्याकांना आहे, ना बहुसंख्याकांना आहे, ना पोलिसांना आहे. तो अधिकार किंवा तसं त्याला मृत्यूदंड देण्याचा अधिकार हा फक्त आपल्याकडच्या न्यायव्यवस्थेला आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याकडे कठोर कायदे आहेत. त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारच्या घटनांवरती प्रश्न विचारण्यात काही वावगं नाहीये, मात्र केवळ राजकारणासाठी जर प्रश्न विचारले जात असतील तर आपल्याकडच्या शासन यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास कमी होण्याचा धोका सुद्धा आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.